नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणित विषयातील प्रकरण दुसरे संख्यावरील क्रिया हा घटक आपण अभ्यासणार आहोत. संख्यावरील क्रिया हा घटक अभ्यासताना आपण संख्यांचे प्रकार अभ्यासले होते. आठवते का सर्वांना? ओके. हा, तर बघा अभ्यासले होते. त्यामुळे आज आपण संख्यावरील क्रिया अंतर्गत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया कशा करायच्या आणि पूर्णांक संख्यावरील क्रिया कशा करायच्या ह्या थोडक्यात समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला बघा, बेरीज वगैरे करताना काय नियम असतात मी ते तुम्हाला थोडक्यात समजून सांगते. तर बेरीज वजाबाकीचे नियम असतात बघा. रेडी आहात सर्वजण? एकदम लक्षपूर्वक नियम ऐकल्यानंतर आपली बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार चिन्हांच्या बाबतीत अजिबात मिस्टेक होणार नाहीये. आता आपल्याला बेरीज करताना सर्वांना प्रथम माहिती आहे का, बेरीज करताना अगोदर एक मांडणी सुद्धा आपण एककापासून करायची आणि बेरीज करताना सुद्धा आपल्याला एककापासून सुरुवात करायची. याप्रमाणे बेरीज केल्यास आपलं उत्तर अजिबात चुकणार नाही. 3 किंवा 3 पेक्षा अधिक संख्यांची बेरीज दिलेल्याच क्रमाने किंवा क्रम जर आलटून पालटून केले तरी काय होतं, बेरीज तितकीच येते. आणि कोणत्याही संख्येमध्ये आपण शून्य जर मिळवला तर त्याच संख्ये इतकी ती बेरीज, त्यामध्ये चिन्ह असतात. आता एखादी संख्या आपण घेऊया बघा, एखादी संख्या आपण घेतली ही 2 आणि ही आहे -2. आता बघा ह्या 2ला तर चिन्हच नाहीये, मग कोणतंच चिन्ह नाही याचा अर्थ हे काय चिन्ह आहे आपण म्हणायचं हे कोणतं चिन्ह झालं, मग धन चिन्ह असलंच पाहिजे असं काही नाही, धन. आणि जेव्हा वजाचं चिन्ह असतं तेव्हा आपण म्हणतो ऋण चिन्ह. काय म्हणतो? ऋण चिन्ह. समजलंय सर्वांना? आता धन चिन्ह आणि ऋण चिन्ह. मग आता ह्याची बेरीज वजाबाकी करताना कसं करायचं, तर उदाहरणादाखल जर संख्यांचं चिन्ह समान असेल बघा, तर 2 अंक आपण घेऊयात, त्यांचं चिन्ह समानच असेल. आता समजा आपण घेतलं, छोट्या छोट्यापासून सुरुवात करूया आपण, 2च घेऊया आपण. बघा ह्या 2ला चिन्ह नाही म्हणजे ही कोणती झाली, 2. बघा ह्या दोन्हीचं चिन्ह कसं आहे, सेम आहे की नाही, धनचिन्ह. मग जर दोन्हीचे चिन्ह समान असल्यास बेरीज करताना काय करायचं आहे, तर त्यांची बेरीज करायची. आता 2 2 किती होतात, 4. कडे समान चिन्ह असल्यास बेरीज करावी. आता इथे आपण दोन्ही चिन्ह ऋण समान घेऊया. 2 चिन्ह जर समान असतील बघा, 2 चिन्ह दोन्ही संख्येला चिन्ह कसे समान, यांची सुद्धा काय करायची आहे, बेरीज करायची आहे. पण बेरीज करताना जर समजा मोठ्या संख्येला, तर इथे सगळीकडे सेम सेम येते. अजून एक उदाहरण घेऊया, -8 -4. बघा या दोन्ही संख्येला काय आहे, सारखं चिन्ह आहे. मग काय करायचे आहे आपल्याला, बेरीज. आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते द्यायचं. तर मग इथे मोठी संख्या कोणती आहे, 8 आहे, तर मग त्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, वजा आहे, म्हणून तिथे काय द्यायचंय, वजाचं चिन्ह द्यायचंय. आता पुढे असं दिलं आपल्याला 8 बघा -8 -10. मग काय येणार आहे, इथे दोघांची बेरीज करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येला कोणता आहे, वजाचा. तर बेरीज करताना काय करायचं, दोन्ही चिन्ह जर समान असेल तर आपल्याला बेरीज करायची आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. आता दुसरा नियम काय आहे, आता समान चिन्ह असणाऱ्या संख्यांची खूप सारे दिले तुम्हाला. समजा आता आपण पाहूयात, खूप साऱ्या संख्या दिलेल्या आहेत. दिले -7 +5 -4 +10 +10 असं उदाहरण दिले. तर काय करायचं, ज्या ज्या संख्यांची चिन्ह समान आहेत त्यांची आधी बेरीज करायची. कोणते चिन्ह समान आहेत बघा, इथे -7 आणि -4. आपण इथे -7 आणि -4 11. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, वजाच. आता कोण राहिलेले आहे ते 5 आणि 10, हे दोन्ही सेम आहेत, 5 आणि 10. मग ह्यांची सुद्धा काय करायची, बेरीज करायची, 15. कळालं? मग आता मात्र विरुद्ध चिन्ह असल्यावर काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता जर विरुद्ध चिन्ह असेल, तुम्हाला समान चिन्हाबद्दल कळालंय, पण जर विरुद्ध चिन्ह असेल तर वजाबाकी करायची आहे. जर समजा अधिक वजा असेल, दोन विरुद्ध चिन्ह असेल तर काय करायचंय, वजाबाकी करायची आणि ज्या मोठ्या नंबरला चिन्ह असेल ते द्यायचं. आता बघा इथे विरुद्ध चिन्ह आहे, बेरीज आणि वजाबाकी हे विरुद्ध चिन्ह आहे की नाही. मग ह्या दोघांचं काय करायचं आहे, विरुद्ध चिन्ह असेल तर आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी. बघा समान चिन्ह असल्यावर आपण काय करतो, बेरीज, आणि विरुद्ध चिन्ह असल्यावर आपण काय करतो, वजाबाकी. मग आता ह्या दोघांची वजाबाकी करायची. 15 मधून 11 गेले, किती राहिले, 4. आणि चिन्ह देताना
जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग इथे मोठी संख्या कोणती आहे? 15 आहे. 15चे काय चिन्ह आहे? प्लस चिन्ह आहे. मग आपण प्रत्येक प्लस देतो का? काही चिन्ह नाही दिले याचा अर्थ काय होतो? हे आहे धन चिन्ह. ओके, समजले सर्वांना? जर दोन समान असतील तर काय करायचंय? बेरीज करायची. दोन विरुद्ध असतील तर काय करायचंय? वजाबाकी करायची. पण वजाबाकी करताना जी मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते चिन्ह द्यायचं आहे. समजले सर्वांना? ओके, नंतरच पाहूया आपण कंस असतात. तुम्ही बऱ्याच वेळा उदाहरणामध्ये बघितलं असेल की कंस. आता अगोदर कंसाच्या चिन्हांचा विचार करूया आणि मग कंसामधील क्रिया करूया. बघा, कंसाच्या बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलावे. आता उदाहरण घेऊया आपण. 4 वजा वजा 5 आणि वजा 8. बघा, आता आपल्याला काय करायचंय? प्रथम कंसातील संख्येचं चिन्ह बदलून घ्यायचं आहे. आता हे 4 आपण काय करायचे? जसेच्या तसे खाली मांडायचे. आता इथे काय झालंय? इथे वजा चिन्ह आलंय, इथे पण काय झाले आहे? वजा चिन्ह. बेरीज करतो. दोन समान नसल्यानंतर आपण काय करतो? बेरीज करतो. हो की नाही? आता इथे बघा, कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे, आतमध्ये काय आहे? मग इथे काय करावं लागेल? दोन विरुद्ध चिन्ह असल्यावर आपण काय करतो? वजाबाकी. हो की नाही? तर मग आपण इथे लिहिणार आहोत वजा. मग आता आपल्याला काय करायचंय? तुम्हाला सर्वांना माहिती आहे भागाकाराची क्रिया. जर बेरीज वजाबाकी क्रमाने असेल तर त्या क्रमाने डावीकडून सोडवायला सुरुवात करायची. पण त्यामध्ये गुणाकार भागाकार असेल तर सर्वात अगोदर काय करायचंय? क्रमाने गुणाकार भागाकार सोडवायचे. हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. तर हे समजलं तुम्हाला? आता आपण काय करूया? 4 अधिक 5 9. 9 मधनं 8 गेले, खाली किती राहिले? 1. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? अधिक, म्हणून आपण इथे काय? अधिकच. समजले सर्वांना? म्हणजे जर कंस असेल तर कंसातील संख्येचं आतील चिन्ह बदलायचं आहे. बघा, पुढे पाहूया. कंसाच्या बाहेर धन चिन्ह असल्यास पदाचे चिन्ह तसंच ठेवावं. आता एक उदाहरण घेऊया. तुम्हाला उदाहरण सांगते. 8 अधिक कंसामध्ये आहे वजा 12. बघा काय आहे? काय आहे? तर कंसाच्या बाहेरचा धनचिन्ह आहे. कंसाच्या बाहेर काय आहे? धनचिन्ह आहे. मग काय करायचंय? कंसातील पदाचं चिन्ह तसंच ठेवायचं. मग कंसातील पदाचं चिन्ह तसंच ठेवायचं. मग आता विरुद्ध चिन्ह अधिक वजा आपण वजाबाकी करतो. 12 मधून 8 गेले, किती राहिले? 4. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? तर वजाबाकीचं, म्हणून उत्तर येणार आहे वजाच्या. कळालं सर्वांना? ओके, नियम कळाले समजा तुम्हाला. बेरीज वजाबाकी पूर्णांक संख्येची करताना कसं करायचं आहे. आता बेरीज वजाबाकी झाली. आता गुणाकार करताना काय करायचं आहे? सर्वांना माहिती आहे, ज्या संख्येला गुणवायचे आहे तिला गुण्य म्हणतात, ज्या संख्येने गुणायचे त्याला गुणक म्हणतात. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. आणि गुणाकार करायच्या संख्यांचा क्रम बदलला किंवा आता तुम्हाला उदाहरण सांगते. 8 गुणिले 4 केलं किंवा 4 गुणिले 8 केलं तरी उत्तर काय येणार आहे? सेमच येणार आहे. म्हणजे संख्याचा क्रम बदलला तरी काय होतं? तर उत्तर हे सेमच येतं. एखाद्या संख्येला आपण शून्याने गुणलं तर गुणाकार किती येतो? शून्यच येतो. हे सर्वांना माहिती आहे. जर एखाद्या संख्येत येतो, मग कितीही मोठी संख्या असेल तर. समजलं? आणि जर आपण एखाद्या संख्येला जर समजा आपण 10 ने गुणलं तर काय करायचे? 8 जसेच्या तसे ठेवायचे, शून्यांची संख्या मोजून इथे शून्य ठेवायचं. आता बघा 80. आता इथे आपण घेऊया खूप सारे शून्य देऊया. तर याचा गुणाकार काय करायचा? 8 जसेचे तसे ठेवायचे. 0 4. शून्याचा गुणाकार करताना ह्या गोष्टी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. आणि आता दुसरं गुणाकारांचं हे झालं. आता चिन्हाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. आता दोन्हीकडे चिन्ह कसे आहेत? धन आहे, म्हणून उत्तर सुद्धा काय येणार आहे? धन येणार. जर संख्यांचं वजा 8 गुणिले 4 असेल तर काय करायचं आहे? तर त्याला उत्तर द्यायचं आहे. चिन्ह कोणतं द्यायचं आहे? जर विरुद्ध असेल तर वजा 32. आणि दोन्ही जर सेम असेल, वजा 8 गुणिले वजा 4 2 असेल तर उत्तर काय येतं? धन येतं. समजले सर्वांना? दोन धन पूर्णांकाचा गुणाकार धन येतो. एक धन आणि एक ऋण असेल तर त्यांचा गुणाकार ऋण पूर्णांक येतो. आणि दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार धन असतो. मग आता तुम्ही इथे म्हणाल की मोठ्या संख्येचं चिन्ह आहे म्हणून इथे ऋण दिलंय का? नाही. जर समजा तुम्हाला उत्तर सुद्धा काय येते? वजा 32. कारण गुणाकारामध्ये काय आहे? एक धन आणि एक ऋण पूर्णांक संख्या असेल तर त्याचं उत्तर ऋण पूर्णांक येईल. समजलं सर्वांना? आता हे झाले आपल्या गुणाकाराचं स्पष्टीकरण. आता यानंतर आपण म्हणणार आहोत भागाकार. आता भागाकार ही क्रिया सर्वांना माहिती आहे. गुणाकाराच्या काय अपोजिट आहे, म्हणजेच काय? विरुद्धार्थी आहे. गुणाकाराच्या विरुद्धार्थी आहे भागाकार. सर्वांना भागाकाराबद्दल माहिती आहे. आता ज्या संख्येला भागवायचे तिला काय म्हणतात? भाज्य. ज्या संख्येने भागवायचे तिला म्हणायचं भाजक.
आणि ज्याला भाजकाने भागल्यानंतर येणारी संख्या भागाकार असते, निश्चयच भाग जात असेल तर शेवटी बाकी किती उरते? शून्य उरते. आता त्या भागाकारात भाग जात नसेल तर आपण शून्याचा भाग देतो, हेच तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता एखाद्या संख्येला जर आपण समजा संख्या घेतली आपण 80 आणि ह्या संख्येला जर आपण एकाने भागितलं तर उत्तर किती येणार आहे? 80. समजले सर्वांना? जर आपण शून्याने भागितलं तर भागाकार किती येणार आहे? शून्यच येणार आहे. आता चिन्हांच्या बाबतीत आपण लक्ष देऊया थोडस भागाकार करता. जर दोन धन पूर्णांकाच्या तसे दोन ऋण पूर्णांकाच्या भागाकाराचे चिन्ह नेहमी धन असते. आता आपण काय करूया? इंग्लिश मध्ये करूया. 45 भागिले 5 असं उदाहरण आपण घेऊया. भागिले 5. आता इथे असं येल्यानंतर तुम्हाला असं दिलं 45 धन असतील तर उत्तर सुद्धा काय येणार आहे? धन. आणि जर दोन्ही संख्या ऋण असतील तर भागाकार काय येणार आहे? हा देखील धन येणार आहे. आणि एक धन आणि ऋण असेल बघा, आता एक 45 भागिले नुसता 5 घेतला, एक काय झाले? धन आहे, एक काय आहे? ऋण आहे. मग त्याचं उत्तर काय येणार आहे? ऋण येणार आहे. गुणाकारासारखंच आहे. समजलंय सर्वांना? जर दोन्ही धन असतील तर त्याचं उत्तर धन पूर्णांक संख्या येणार आहे. दोन्ही ऋण संख्या पूर्णांक असतील तर त्याचं उत्तर सुद्धा धन पूर्णांक संख्या येणार आहे. आणि एक धन आणि एक ऋण पूर्णांक संख्या असेल तर त्याचं उत्तर येणार आहे ऋण पूर्णांक संख्या. समजलंय सर्वांना? ओके. आता यानंतर क्रिया करण्याचा क्रम. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपल्याला क्रिया एकाच उदाहरणामध्ये खूप सारा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा सगळ्या क्रिया दिलेल्या असतात. मग अशा वेळेस आपण काय करायचं? तर क्रिया करताना काय आहे सर्वांना माहिती आहेच. आता उदाहरणात फक्त बेरीज आणि वजाबाकी असेल, फक्त बेरीज 4 अधिक 5 जर बेरीज असेल तर क्रमाक्रमाने सोडवायची आहे. असं अजून एक घेऊ. आपल्याला सांगितलं 4 अधिक 5 वजा 4 असं उदाहरण दिलं तर आपण काय करायचं? अशा वेळेस क्रमाने डावीकडनं सोडून द्यायचं. 4 आणि 5 9, 9 वजा 4 9 4 गेले 5. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह? धन. म्हणजे ते चिन्ह द्यायची गरज आहे का? आपोआप धन येऊन जात. म्हणजे जर बेरीज आणि वजाबाकी असेल त्या क्रमाने आपण डावीकडनं सोडवत जायचं आहे. आणि आता मात्र उदाहरणात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया जर असतील तर सुरुवातीला काय करायचं आहे? तर अगोदर गुणाकार, भागाकार डावीकडनं सुरुवात करून मग बेरीज, वजाबाकी ह्या क्रिया सोडवायच्या आहे. आता आपण एक उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण घेऊया. बघा, 58 वजा 35 भागिले 7 गुणिले 9 अधिक. आता तुम्ही म्हणता की चला क्रमाक्रमाने आपण सोडू. मग अशा वेळेस आपल्याला सगळं एकत्रित असेल, बेरीज, वजाबाकी, गुणाकार करायचं नाही, ते जसं तसं खाली ठेवायचं आहे. आता वजा, मग आता ह्या दोघांची क्रिया अगोदर करायची. 7 आणि 35 ला भागायचं. मग किती उत्तर येतं? 7 5 35. नंतर गुणिले 9 अधिक अधिक 3. आता काय करायचंय? गुणाकाराची क्रिया अगोदर करायची. जसे क्रमाने भागाकाराला भागाकार सोडा. आता गुणाकार येतोय, गुणाकार सोडायचा. अधिक 3. आता क्रमाने वजाबाकी करायची. मध्ये 58 मध्ये 45 गेल्यावर किती राहतात? 13. अधिक 3. उत्तर किती आलं आपलं? 16. समजले सर्वांना? क्रिया कशा अगोदर करायच्या? जर बेरीज, वजाबाकी असेल तर क्रमाक्रमाने डावीकडनं सोडायचं. जर एकत्रित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया असतील तर ज्या क्रमाने अगोदर आलेला असेल, गुणाकार असेल किंवा भागाकार असेल तर तो अगोदर सोडवायचा आणि मग नंतर क्रमाने बेरीज, वजाबाकी ह्या क्रिया करायच्या. समजलंय सर्वांना? ओके. आता बघा, कंस दिलेले असतात आपल्याला. उदाहरणं सोडवताना खूप सारे कंस दिलेले असतात. सर्वांना कंसाचे प्रकार माहिती आहेत? हा जो असतो तो असतो रेघी कंस. कोणता कंस म्हटला जातो याला? रेघी कंस. नंतर दुसरा जो असतो, तुम्ही मोबाईल मध्ये बघतच असाल, याला म्हटलं जातं साधा कंस. ओके नाही? त्यानंतर हे बघा असं असतो, याला म्हटलं जातं महिरपी कंस. आणि हा जो असतो तो असतो चौकटी किंवा मोठा कंस म्हटला जातो, चौकट कंस. समजले? आता हे कंसाचे प्रकार समजले. मग आता उदाहरणामध्ये हे जे कंस आल्यानंतर कोणती क्रिया अगोदर करायची आहे? आता पदावलीवरील क्रिया सोडतो आणि 2 आणि अधिक कंस असतील आणि ते एकात एक असतील तर काय करायचे? सर्वात अगोदर आतला कंस आपण सोडवायचा.
तर एक साधं उदाहरण घेते आणि मग थोडंसं डिफरंट उदाहरण देते. बघा, उदाहरण आहे 24 भागिले 6 अधिक 2. आता तुम्ही म्हणणार, तुम्ही अगोदर सांगितलं होतं की गुणाकार वगैरे क्रिया भागाकार अगोदर द्या. नाही, तर अशा वेळेस काय करायचंय, पहिला अगोदर कंस सोडून घ्यायचा आहे. 6 2 किती होतात 8. मग 24 ने 8 ला भागल्यावर उत्तर किती येते 8 3 24. समजलं कसं करायचंय. जर तुम्ही अगोदर भागाकाराची क्रिया केली नंतर बेरजेची क्रिया केली तर तुमचं उदाहरण चुकणार आहे. समजले. आणि आता एकात एक कंस असेल तर आपण कशा पद्धतीने करायचे. आता एक उदाहरण आहे. बघा, खूप मोठं एक उदाहरण देते मी तुम्हाला. बघा, हा आहे चौकटी कंस, आहे महिरूपी कंस, त्याच्यामध्ये दिलेला आहे साधा कंस, नंतर 43 वजा 3 इथे रेगी कंस दिलेला आहे भागिले 10 कंस पूर्ण गुणिले 3 महिरूपी कंस कंप्लीट वजा 5 मग मोठा कंस आणि अधिक 10. आता एवढे सगळे आपल्याला कंस दिलेले आहेत. मग आपल्याला काय करायचंय, अगोदर कोणता कंस सोडायचा आहे. सगळ्यात अगोदर आतला कंस सोडवायचा आहे. हा, तर मधला कंस आपण कसं होणार, अगोदर जसं तसं हा कंस ठेवायचा, हा महिरूपी कंस सोडवायचा. आता साधेमध्ये हा बघा, आता पहिला मग कोणता कंस सोडायचा आपल्याला, रेग ही कंस सगळ्यात अगोदर सोडायचा. मग 43 वजा 3 किती येणार 40 भागिले 10 गुणिले 3 वजा 5 अधिक 10. आता आपण कोणता कंस सोडणार आहोत, साधा कंस सोडणार आहोत. मग 40 40 ला 10 ने भागल्यावर उत्तर किती येणार आहे 4. मग गुणिले 3 वजा 5 अधिक 10. बघा, आता आपण कुठला कंस सोडणार आहोत, तर महिरूपी कंस. 4 त्रिक 12 वजा 5 अधिक 10. बघा, आता कोणता कंस सोडणार आहोत आपण, 12 मधनं 5 गेले किती राहिले 7, मोठा अधिक 10. आता राहिलंच नाही, 10 अधिक 7 किती उत्तर आलं आपलं 17. समजलं उदाहरण कसं सोडवायचंय. खूप सारे एकात एक कंस दिलेले असेल तर आपण काय करतो, सर्वात अगोदर रेगी कंस सोडतो, आलं. मग नंतर कोणता कंस सोडतो, साधा कंस. मग नंतर कुठला साधा कंस झाल्यानंतर महिरूपी कंस, आणि त्याच्यानंतर कुठला सोडतो, चौकटी मधला. ह्या क्रमाने जर उदाहरण आपण सोडवलं क्रमाक्रमाने तर आपलं उदाहरण उत्तर अजिबात चुकणार नाही. समजले सर्वांना. आज आपण पूर्णांक संख्यावरील क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या क्रिया अभ्यासल्या. आता ह्यावर आधारित प्रश्न आपण सोडवणार आहोत. सर्वजण तयार आहेत. पान नंबर 105 वर माझ्या अगोदर तुम्ही उदाहरण सोडवायचं आहे. सर्वांना सगळे नियम समजले असतील तर बघा, पहिला प्रश्न आहे आपला 15 गुणिले 2 अधिक 4 गुणिले 5 भागिले वजा 5. आता आपण काय करायचं, मोठा कंसातल्या अगोदर क्रिया सोडवायची आहे. आता मग ह्या दोघांचा आपण काय करूया, गुणाकार करू. 15 गुणिले 2 किती झाले 30 झाले. ओके, अधिक ब्रॅकेटमध्ये पुन्हा आपण वजा 4 लिहूया गुणिले 5 भागिले वजा 5. आता आपण काय सोडूया अगोदर, कंस आपला इथे आहे का मोठा ब्रॅकेट गुणिले 5चा. तर मग आपण कंस अगोदर सोडून घ्यायचा आहे. आता मग 30. आता आता आपण इथे काय करूया, चिन्ह बदलून घेऊया. अधिक वजा, बघा दोन विरुद्ध चिन्ह आल्यानंतर काय करायचं असतं, वजाबाकी करायची असते. गुणिले 5 भागिले वजा 5. क्रम कळतोय सर्वांना. मग 30 मधनं 4 गेल्यावर किती राहिले 26. 26 गुणिले 5 मग हा कंस भागिले वजा 5. आता मग 26 ने आपण गुणूया, किती उत्तर येतं 6 पंचे 30, 3 आणि 13 130 भागिले वजा 5. मग आता 130 ने आपण 5 ला भागूया, किती उत्तर येते पहा बरं. 5 10 5 30. आता इथे अधिक दोन विरुद्ध चिन्ह असते, धन आणि ऋण, तर आपण भागाकाराला चिन्ह कोणतं येतं. ओके, कळलं सगळ्यांना. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. म्हणून काय आपलं उत्तर येतं वजा 2. नंतर आपण सराव प्रश्न आपण सोडवणार आहोत.
पान नंबर 106. प्रश्न पहिला आहे, दोन संख्यांचा गुणाकार किती येतो? दोन संख्यांचा गुणाकार येतो 1344. त्यापैकी एक संख्या काय सांगितलेली आहे त्यांनी 42 आहे, तर दुसरी संख्या कोणती आहे? मग कोणती संख्या नाही गुणल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 44. आता इथे काय करायचं, फक्त एकक स्थानच्या अंकाकडे लक्ष द्यायचं. कोणत्या संख्येने गुणल्यानंतर ऑप्शन पैकी बघायचं, 4 हे उत्तर येईल. बघा ऑप्शन पहिला काय आहे, 31. 31 ने जर आपण 42 ला गुणला तर एकक स्थानी किती येतील, 2 येतील, म्हणून हे पर्याय नाही. पुढे पाहूया 32. 32 ने आपण 42 ला गुणून पाहिला, 2 4 3 6, 4 8 6 12. हे उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. मग पुन्हा पुढचा आपण तिसरा पर्याय पाहूया, 38 गुणिले 42. एकक स्थानी किती येते बघा, 8 दुणे 16. येतोय का, नाही. पुढचा पर्याय बघा, 40 गुणिले 42. एकक स्थानी किती येणार आहे, 0, म्हणून हाही पर्याय नाही. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. असा खूप मोठा गुणाकार आपल्याला दिलेला असेल तर आपण एकक स्थानचा अंदाज करायचा. समजा 4 पैकी 2 असेल तर 2 गुणाकार करून पाहूया, मग त्यानुसार आपलं पर्यायचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे. आता पुढचा प्रश्न पहा, एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 234 येतो व बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती? आता इथे तुम्हाला सगळ्यांना विभाज्यतेच्या कसोट्या माहिती पाहिजे. आता बघा इथे ऑप्शन मध्ये तुम्हाला ऑप्शन देते मी सुरुवातीला. बघा पहिलं ऑप्शन काय आहे, 1 4. मग 9 ची कसोटी माहिती तुम्हाला, 2 2 4 5, 5 आणि 4 9, यांची बेरीज किती येते 9. मग या संख्येला 9 ने भाग जातो, पण आपल्याला इथे काय सांगितलंय, बाकी उरते, म्हणजे 9 ने भाग न जाणारी संख्या पाहिजे, हो की नाही. मग पहिला ऑप्शन येत नाही. दुसरा बघा 2011, यांची पण बेरीज करून पहा. एक मिनिट, याची बेरीज येत आहे 5. ठीक आहे, हा ऑप्शन आपण ट्राय करून बघूया. पुढे तिसरा ऑप्शन आहे 2104, याचं येते 7 आणि 2113, याचं पण 7 येते. आता आपण भागाकार करून बघूया, कुठे बाकी उरते. 2011 पहिल्यांदा घेऊया, 9 ने भाग देऊया, 9 दुणे 18. पटपट करूया, तेवढा वेळ आपल्याला नसतो. परत 9 दुणे 18, 9 9 9 27. किती बाकी उरते बघा, 4 उरते, पण आपल्याला बाकी किती उरायला पाहिजे, 7, म्हणजे हा ऑप्शन नाही. पुन्हा आपण दुसरा भागाकार करून पाहूया, 2104, 9 दुणे 18, 9 त्रिक 27, पुन्हा 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, किती उरत आहेत. हा, तर अगदी बरोबर, आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. पुढचा भागाकार सुद्धा तुम्ही देखील करून पाहायचा आहे. हे ऑप्शन विभाज्यतेच्या कसोट्या लावून पाहिजे, जेवढं पटकन आपल्याला सोडता येईल तेवढं सोडून पाहायचं आहे. बघा नंतरचा प्रश्न आहे, 9वा प्रश्न आहे, दोन ए म्हणजे दोन धन संख्यांचा गुणाकार, बी म्हणजे दोन ऋण संख्यांचा गुणाकार, सी म्हणजे एक धन व ऋण संख्यांचा गुणाकार असल्यास ए अधिक बी अधिक सी किती असेल? आता तुम्हाला मी नियम सांगितलेले आहेत. गुणाकाराच्या बाबतीत दोन धन असतील तर काय होतं, गुणाकार देखील येतो, धन येतो. दोन ऋण असतील तर देखील गुणाकार काय येतो, धन येतो. एक धन आणि एक ऋण असेल तर गुणाकार काय येतो, ऋण येतो. मग आता इथे आपल्याला काय सांगितलेले आहे, ए अधिक बी वजा सी, बरोबर. मग इथे काय येणार आहे बरं, मग इथे काय येणार आहे, हा विरुद्ध चिन्ह येतात की नाही. इथे दोन दोन चिन्ह समान आल्यानंतर आपण काय करतो, मग इथे चिन्ह विरुद्ध आहे, म्हणून इथे काय येणार आहे, उत्तर ऋण संख्या येणार आहे. प्रश्न पर्याय क्रमांक 2. समजले सर्वांना? बघा पुढचा प्रश्न आहे, 504 व 99 यांचा गुणाकार खालीलपैकी किती येईल? आपल्याला गुणाकार करायचा आहे, स्पीडली गुणाकार, पटपट सर्वांना पाढेपाठ पाहिजे. 30 पर्यंत तरी कमीत कमी पाढेपाठ हवे आहेत. 504 गुणिले 99, अगोदर नावाने करायचे. 9 चौक 36, पटपट आले, 9 0 0 3, 9 5 45, 9 चौक 36, 3, 9 0 0 3, 9 5
45 गुणाकार आधीच करा. 3 6 9 5 3 8 5 4 9. बघा पर्याय क्रमांक 3 49,896. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. 35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिल्यास भागाकार 6 येईल. आता 35 मधून कोणती संख्या वजा करावी आपण ट्राय करू बघूया. बघा 35 मधून जर आपण 5 वजा केले, 35 मधून 5 वजा केले तर उत्तर किती येते? 30 येते. हा त्याच संख्येने आणि म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला. आता मग ह्याच संख्येने वजाबाकीने भाग दिला म्हणजे किती दिला? 5 ने भाग दिला. तर उत्तर भागाकार किती येतं? 5 × 30 म्हणजे पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे. समजले सर्वांना? दुसरा ट्राय करून बघायचा आहे. बघूया आपण दुसरा एक ट्राय करून बघूया. दुसरा पर्याय एक ट्राय करू. पहिलाच उत्तर आपलं आलेलं आहे तरी पण एक अजून पाहूया. तर काय सांगितलेलं आहे? 35 मधून आपण जर 6 वजा केली तर उत्तर काय येतं? 29. काय येईल आपलं उत्तर? 29. मग 29ला त्याच संख्येच्या वजाबाकीने भाग दिला. 6 आणि 29ला भाग दिला तर भाग जातो का? नाही जाते. म्हणून भागाकार 6 येण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. चार 3 8 आणि इथे आपल्याला स्टार दिलेला आहे. बघा पेनामुळे व्यवस्थित येत नाहीये. हा आता स्टार आहे. आता ह्यांचा उत्तर पण आपल्याला दिलेला आहे 1,09,625. तर काय होतंय? फुलीच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता? तर आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा आपण समान अंक घेऊन असं उभे मांडणी करूया. गुणिले 2 आणि आपलं उत्तर काय येते आहे? 1,09,625. म्हणजे आपल्याला एकक स्थानी किती उत्तर पाहिजे? 25. आता ऑप्शन बघूया. इथे जर आपण 2 घेतले, इथे 2 घेतले तर 2 4 एकक स्थानी किती किती येतात? 5 येतात. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन नाही. समजले सर्वांना? नंतर नेक्स्ट घेऊया. दुसरा ऑप्शन घेऊया. 4 घेऊया. इथे 4 घेतल्यानंतर तिथे किती येणार? 4 4 16. एकक स्थानी किती येतील? 6 येतील. पुढे 5 घेऊया. 5 घेतले तर एकक स्थानी किती उत्तर येणार आहे? 5 5 25. म्हणून आपला ऑप्शन काय येणार आहे? पुढचा करून बघा. 6 6 6 36. एकक स्थानी 6 येणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. कारण आपल्याला एकक स्थानी किती पाहिजे? 5 आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन. खालील समीकरण बरोबर करण्यासाठी योग्य ठिकाणी कंस घाला. बघा 17 गुणिले 2 वजा 3 गुणिले 1 अधिक 5 आणि उत्तर किती आलेलं आहे आपलं? 16. मग आता आपण कुठे घातलं पाहिजे? तर सुरुवातीला इथे घालून बघूया. पर्यायामध्ये 1 दिलेला आहे तर ट्राय करूयात आपण. 17 दुणे 34 वजा 3 1 3 अधिक 5. 34 मधनं 3 गेल्यावर 31 अधिक 5 36. म्हणजे पहिला ऑप्शन येत नाही. दुसरा ऑप्शन घेऊया आपण. गुणिले 2 वजा 3 गुणिले 1. आता आपण दुसरा ट्राय करून बघूया. 3 गुणिले 1 ला कंस घालून. तर हे आपल्याला जसं तसंच ठेवायचं आहे. अगोदर ब्रॅकेट सोडवायचं आहे. अधिक 5 बरोबर किती येते? बघू द्या. 17 दुणे 34 34 मध्ये 3 गेले 1 बस. हा हे ऑप्शन येत नाहीये. नेक्स्ट पाहूया आपण. सतरा गुणिले 2 वजा 3 गुणिले 1. आता आपल्याला कुठे सांगितले त्यांनी? ब्रॅकेट 2 वजा 3 ला घालायचं सांगितलं इथे. 17 गुणिले 2 मधनं 3 गेल्यावर किती येणार? वजा 1. मोठ्या संख्येला चिन्ह नाही ना. 2 3 गुणल्यावर 1 गुणिले 1 अधिक 5. कारण विरुद्ध चिन्ह असेल तर पुन्हा गुणिले 1 अधिक 5. मग 17 1 17 आणि अधिक 5. 17 1 17 चिन्ह वजा येणार. वजा आता विरुद्ध चिन्ह आलेलं आहे म्हणून काय करायचंय? वजाबाकी. 17 मधनं 5 गेल्यावर उत्तर किती येणार आहे आपलं? 16 येणार आहे. मग 16 येते पण उत्तर किती आले? वजा 16 आले. आपल्याला वजा 16 पाहिजे का? नाही. आता पुढचा शेवटचा आपण ट्राय करून बघूया. 1 पुन्हा आपण लिहूया. 17 गुणिले 2 वजा 3 गुणिले 1 अधिक 5. तर कुठे ब्रॅकेट सांगितले आपल्याला? 1 अधिक 5 ला. आपण इथे ट्राय करूया. 17 दुणे अगोदर ब्रॅकेट सोडूया. गुणिले 5 अधिक 1 किती झाले? 6 झाले. आता आपण 17 दुणे 34 वजा 6 अधिक 3 16 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं कोणतं आहे? अधिक. म्हणून इथे सुद्धा काय? धन 16. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. समजलंय सर्वांना? आता बघा पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 8.
क्वेश्चन नंबर 8 आहे 3 गुणिले 9 भागिले 3 अधिक 3 भागिले 3. आता आपल्याला नेम काय सांगतो, गुणाकार भागाकार ब्रॅकेट आहे का नाही म्हणजे सोडू. जसं गुणाकार भागाकार क्रमाक्रमाने असेल तशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं. अगोदर आपण काय सोडवणार आहे, 9 3 27 भागिले 3 अधिक 3 भागिले 3. आता पुन्हा आपल्याला काय करायचंय, पुन्हा भागाकार 3 9 27 भागाकार किती येतो, अधिक 3 भागिले 3. आता पुन्हा आपल्याला काय करायचंय, हा भागाकार सोडवायचा आहे. 3 1 3. उत्तर काय येतं आपलं 10. म्हणून पर्याय क्रमांक 2 10 हे उत्तर आपलं बरोबर आहे. नंतर नेक्स्ट उदाहरण आहे, मी फक्त 10 उदाहरणं सोडवणार आहे. राहिलेले 10 उदाहरणं तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तुम्हाला सर्व नियम वगैरे सांगितले, पुन्हा आपण रिपिटेशन करणार आहोत. आपण काय काय नियम सांगितले त्या आधारे तुम्हाला राहिलेली उदाहरणं सोडवता येतील. बघा, भारताची लोकसंख्या 1999 साली किती होती बघा. 1999 साली आपली भारताची लोकसंख्या उदाहरणाप्रमाणे 78,54,94,604 होती आणि 2001 साली ती मात्र किती झालेली आहे बघा, 68,54,600. तर मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर 10 वर्षात लोकसंख्या कितीने वाढली. ऍक्च्युली थोडस उदाहरणामध्ये कमी झाली असं पाहिजे होतं, किंवा हे उदाहरण वर पाहिजे होतं. ठीक आहे, आपण वजाबाकी करूया. 4 0 0 5 4 1 5 0 1. मग कितीने हे झाली आपली लोकसंख्या, थोडस संख्यामध्ये काहीतरी आपली गफलत झालेली आहे. ओके, पर्यायामध्ये देखील उत्तर नाहीये. 1996 साली 68 पाहिजे होती आणि 2001 साली, तर मग 10 वर्षात आपल्याला वजाबाकी करता आली असती. ठीक आहे, काय हरकत नाही, थोडंसं करेक्शन करून घ्या. नंतर 10वा प्रश्न आहे, सातारा शहराची लोकसंख्या 4,50,772 आहे. प्रत्येक 14 पैकी केवळ एक जण शासकीय नोकरी करतो, तर त्या शहरात किती जण शासकीय नोकरी करतात. बघा, सातारा शहराची आपल्याला काय दिलेली आहे, लोकसंख्या दिलेली आहे. तर प्रत्येक लोकसंख्या 14 लोकांमध्ये काय होत आहे, 14 लोकांमध्ये एक जण शासकीय नोकरी करतो. मग आपल्याला किती शासकीय नोकरी करतात, मग आपल्याला अशा वेळेस काय करावं लागतं, भागाकार. तर करूयात आपण. 14चा पाडा 14 ते 42 वजाबाकी करूया. 5 2 गेले 3, 4 4 0 वर्ण घेतला 0. 14 1 14 14 2 28 वर्ण घेतले 7. मग 14 1 14 आपले वजाबाकी येते 13. आता वर्ण घेतले पुन्हा 7 137. मग किती येणार, 14 7 98, 14 8 112, 14 9 126. मग किती येणार आहे, 7 6 गेले 1, 3 2 गेले 1, वर्ण घेतले पुन्हा 2, मग 112. किती येणार आहे आपलं 8. 14 18 112. उत्तर किती आलं कळालं, 32,198. समजले सर्वांना कशा पद्धतीने गुणाकार भागाकार ही क्रिया आपण समजून घेतलेली आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. ठीक आहे, उरलेले राहिलेले प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. सोपेच आहेत सर्व प्रश्न. ओके, तर आज आपण काय काय शिकलो थोडक्यात समजून घेऊया. आज आपण संख्यावरील क्रिया, यामध्ये पूर्णांक संख्या, बेरीज वजाबाकी पूर्णांक संख्यावरील क्रिया, बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार आणि भागाकार ह्या क्रिया कशा करायच्या हे आपण अभ्यासले. तर चिन्हाच्या बाबतीत बेरीज करताना जर काय सांगितले, 2 चिन्ह समान असतील तर काय करायचे, बेरीज करायची. बेरीज बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी वजाबाकी असेल तर बेरीज. मग मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते आपल्याला चिन्ह द्यायचं आहे. 2 विरुद्ध चिन्ह असतील तर काय करायचंय, वजाबाकी करायची. आणि तिथे देखील मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. समजले सर्वांना. आता गुणाकार भागाकारामध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे, दोन्ही धन असतील तर धन चिन्ह, दोन्ही ऋण असतील तर धन चिन्ह, आणि 2 विरुद्ध चिन्ह असतील तर आपल्याला द्यायचंय ऋण चिन्ह. भागाकारामध्ये देखील तसंच करायचं आहे, 2 धन असतील तर धन चिन्ह
दोन ऋण चिन्ह असतील तर ऋण चिन्ह आणि दोन विरुद्ध चिन्ह असतील तर ऋण चिन्ह. आणि कंसामध्ये सुरुवातीला सांगितलेले आहे कंसाचे प्रकार सांगितलेले आठवत आहे का? रेगी कंस, साधा कंस, महिरुपी कंस आणि मोठा कंस किंवा चौकट कंस. मग सर्व एकत्रित दिले असेल तर सर्वात आतला कंस आपल्याला सोडवायचा असतो. क्रमाक्रमाने आपल्याला सुरुवात करायची असते आणि त्या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं असतं. समजलंय सर्वांना? ओके, ठीक आहे. तर राहिलेल्या उदाहरणांचा सराव तुम्ही स्वतः करा, काही अडचण असल्यास कमेंट मध्ये. ओके, धन्यवाद.